आणि कोल्हापूरच्या या बातमीनंतर पुढची बातमी आहे नागपुरातून। बातमी जितकी अफलातून आहे तितकीच धक्कादायक सुद्धा आहे। दारूच्या व्यसनापायी एखादा बेवडा घर सुद्धा विकू शकतो, पण सरकारी संपत्ती। नागपुरात एका दारुड्या सरकारी अधिकाऱ्यानं दारू पिण्यासाठी चक्क सरकारी फाईल्स विकल्यात। त्याही थोड्या नव्हे तर तब्बल 500 किलोच्या फाईल्स विकल्यात। आणि हे प्रकरण जेव्हा समोर आलं त्यानंतर सरकार दरबारी फाईल्स शोधण्यासाठी जी काही धावाधाव झाली आहे ती पाहण्यासाठी पाहूयात हा आमचा खास रिपोर्ट। 5,000च्या दारूसाठी सरकारच्या फाईल्सच विकल्या। नागपूरमधील सीजीएसटी कार्यालयातील शेकडो फाईली एका लिपिकानं भंगारात विकल्या। मोहित गुंड या लिपिकानं दारूसाठी पैसे मिळवण्यासाठी हा प्रकार केला। सुमारे 500 किलो वजनाच्या फाईली भंगारवाल्याला विकण्यात आल्या होत्या। यासाठी भंगारवाल्यानं मोहित गुंड याला 5,000 रुपये दिले होते। कार्यालयातून इतक्या मोठ्या प्रमाणात फाईली गायब झाल्याचं लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला। नागपूरच्या सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स या केंद्र सरकारच्या झोनल ऑफिसमधून फाईल विकण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडलेला आहे। पण मोहित गुंड या क्लार्कनं फाईल्स ज्या आहे त्या विकण्याचा प्रकार केलेला आहे। ऑटो घेऊन गुरुवारी या ठिकाणी मोहित गुंड आला आणि ऑटोमध्ये त्यांना जवळपास 500 किलो वजन भरतील एवढ्या फाईली त्यांनी ऑटोमध्ये टाकल्या आणि तो विकायला घेऊन गेला। या फाईली मोहितनं स्थानिक भंगारवाल्याकडे विकल्या। नंतर या फाईल गायब झाल्यानंतर जीएसटीचे अधिकारी आले आणि त्यांनी सीसीटीव्ही चेक केलं तेव्हा मोहित गुंड ऑटोमध्ये फाईल्स घेऊन जात असल्याचं दिसलं। मोहित गुंड हा मूळचा इंदोरमधील सीजीएसटी झोनल कार्यालयात लिपिक होता। वडिलांच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर त्याची नियुक्ती झाली। मद्यसेवनामुळे तो सतत गैरहजर राहिल्यानं त्याची बदली नागपूरला करण्यात आली। नागपूरच्या झोनल कार्यालयातही तो अनेकदा गैरहजर राहत असे। गुरुवारी कार्यालयातील फाईल घेऊन त्यानं ऑटो रिक्षातून पलायन केलं। या प्रकरणी अजूनही पोलीस तक्रार दाखल न झाल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सीसीटीव्ही फुटेज सारखा स्पष्ट पुरावा असतानाही तो पोलिसांना का देण्यात आला नाही, हाही मोठा प्रश्न आहे। याआधी नागपूरमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा फाईलींवर बारमध्ये सह्या करतानाचा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीनं दाखवला होता। या प्रकरणातही अनेक गंभीर बाबी उघडकीस आल्या। एनडीटीव्ही मराठीला मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार हे 31 जुलै रोजी निवृत्त होणार आहेत। त्यांच्या निवृत्तीच्या निमित्ताने नागपूरमधील एका बारमध्ये निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याचवेळी संबंधित फाईलींवर बारमध्येच या अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहे। या पार्टीला नागपूरसह आसपासच्या विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते। स्वतः मुख्य अभियंता नंदनवारही या समारंभात उपस्थित होते। त्यांच्यासोबत कार्यालयीन अधीक्षकही पार्टीला उपस्थित असल्याची माहिती आहे। सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या इतर अधिकाऱ्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे। पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। या प्रकाराची गंभीर दखल घेत नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी चौकशीचे आदेश दिले। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणात कोणीही दोषी सुटणार नाही असं स्पष्टपणे सांगितलंय। एका बारमध्ये काही सरकारी फाईल घेऊन दारू पित असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। अशी माहिती आहे की ते शासकीय कार्यालयातील फाईल होती। मी माननीय आयुक्ताशी बोललो आहे, सायबर सेलशी बोललेलो आहे आणि त्याचा रिपोर्ट माझ्याकडे येणार आहे। 3 दिवसामध्ये तुम्हाला यावर कारवाई झाली दिसेल। जे कोणी अधिकारी असतील जे फाईल घेऊन गेले 3 दिवसात तुम्हाला याच्यावर कारवाई झाली दिसेल, कारण मी ते बघितलं आहे। सायबर टीम त्या ठिकाणी काम करते आहे, आमचे पोलीस आयुक्त काम करते आहे, एसपीला मी कामाला लावलेला आहे, देवेंद्रजींनी सूचना दिलेल्या आहेत। पालकमंत्री म्हणून मी त्याची त्या ठिकाणी पूर्ण विश्लेषण करणार आहे। कोणत्या डिपार्टमेंटची फाईल, कोण अधिकारी, याबद्दलचा खुलासा होईल। चौकशी सुरू झाली आहे त्याचं समजायचं आता? येस, चौकशी सुरू झालेली आहे। त्याचं पूर्ण सायबरचा रेकॉर्ड आम्ही काढणार आहे। भंगारवाल्याला 5,000 रुपये देऊन संबंधित सीजीएसटी अधिकाऱ्यांनी फाईली परत मिळवून आणल्या। मात्र हे संपूर्ण प्रकरण गुप्त ठेवण्यामागचं नेमकं कारण काय हे देखील एक कोडच ठरतंय। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बारमध्ये फाईली सही करण्याचं प्रकरण आता पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचलं आहे। या संपूर्ण प्रकरणात आता पोलीस चौकशी होणार आहे। पण सीजीएसटी म्हणजे केंद्र सरकारच्या जीएसटी विभागात ज्या फाईल भंगारात विकण्यात आल्या, नंतर भंगारातून त्या परत आणण्यात आल्या, या संपूर्ण प्रकरणात मात्र अद्यापपर्यंत पोलीस तक्रारसुद्धा करण्यात आलेली नाही। या दोन्ही प्रकरणांमध्ये चौकशी व्हावी आणि दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर,
NDTV मराठी, नागपूर.